प्रश्न आरोग्य सेवकला वारंवार येत आहे पहा. तो कोणता माहिती आहे का, की खालीलपैकी शुद्ध पदार्थ असलेला पर्याय किंवा नसलेला पर्याय. मग आता नेमकं शुद्ध पदार्थ काय आहे हे माहित पाहिजे की नाही, तर प्रश्न सुटल. तर शुद्ध पदार्थ कशाला म्हणतात बेटा, लक्ष द्यायचं आता, की जेवढे मूलद्रव्य आहेत ना, जेवढे काय आहेत मूलद्रव्ये, जसं की हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, पारा म्हणजे जे असतं माहित असेल ना, तांबे म्हणजे कॉपर असतं, त्यानंतर सिलिकॉन, हे जेवढे बी मूलद्रव्य आहेत ना बेटा, 119 मूलद्रव्य आहेत पिरियडिक टेबल मध्ये बघायचे, ते टोटल शुद्ध पदार्थ आहेत. काय बोललो मी, शुद्ध पदार्थ. एवढंच नाही तर संयुग जे आहेत ना बेटा, संयुगे, हा काय बोलतो मी, कळतंय का, जेवढे कंपाऊंड येतात, संयुग येतात ना, ते सुद्धा शुद्ध पदार्थ. मग आता याच्यामध्ये तुम्हाला पाणी असेल, पाणी काय बेटा, एक संयुग. याच्यावर प्रश्न आलाय, प्रश्न लक्षात ठेवा. पाणी एक डॉट डॉट आहे, मग खाली पर्याय मूलद्रव्य, मिश्रण, संयुग यापैकी नाही, काय राहील, संयुग. आणि याचं रेणुसूत्र आहे बेटा H2O. जर आपण ग्लुकोज बोलतो की नाही, ग्लुकोज, हा, तर ही एक साखर असते, आणि ग्लुकोज एक साखर जे आहे, याचं रेणुसूत्र काय सांगायचं, CHO, C6, हे 6 आणि हे 12 असतं. कळालं का, ग्लुकोज साखरेचं रेणुसूत्र कोणतं आहे, तर तुम्हाला C6H12 आणि O6. हे लक्षात आलं का, काय बोलतो ते, महत्वाच्या गोष्टी काय बोलतो, लक्षात येते का सगळं, हा. तर या महत्वाच्या गोष्टीत आहे, ग्लुकोज, पाणी, हे काय झालेलं आहे, संयुग. मग हे शुद्ध आहेत का, कसे आहेत, शुद्ध. मग मी तुम्हाला जर बोललो बेटा की हवा, काय बोलतो मी आता, बघा लक्षात, हवा जी आहे ना, ही शुद्ध आहे का, बोला, नाही. हवा शुद्ध पदार्थ नाही राजा, लक्षात ठेवायचा. हवा हे मिश्रण आहे. हवा काय आहे, एक मिश्रण आहे. म्हणजेच याचा अर्थ मिश्रण एक घटक असतो, बघा, मिश्रण असतो एक घटक. आणि हवा जी आहे बेटा शुद्ध येत नाही. हवा कशी येणार, शुद्ध मध्ये येत नाही, हे पक्का लक्षात ठेवा. म्हणजेच हे बघा, मिश्रणामध्ये येत असते ती हवा. किंवा लिंबू सरबत हे पण संयुग नाही. तर लिंबू सरबत जे असतं, सरबत आपण लिंबू सरबत बनवतो ना, तर लिंबू सरबत बेटा हे पण काय येत नाही, शुद्ध येत नाही, याच्यामध्ये मिश्रण असतं. आता हवेमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हे सगळे जे आहेत, हे हवेमध्ये मिश्रण आहे वायूचं, त्याला आपण हवा म्हणतो. मग ही हवा येणार कुठं, तर द्रव्य किंवा मॅटर, किंवा त्याला आपण पदार्थ जे बोलतो ना, मॅटर त्याला असं बोलतो ना, तर द्रव्यामध्ये हा एक प्रकार आहे मिश्रणाचा. आणि द्रव्याच्या प्रकारामध्ये एक मूलद्रव्य येतं, इथं काय येतं, मूलद्रव्य, आणि एक संयुग येतं. म्हणजे हे दोन जे आहेत शुद्ध पदार्थ आहेत द्रव्यामधले. आणि हा जे तिसरा प्रकार आहे मिश्रण, हा तुम्हाला मिश्रणामध्ये हवा, लिंबू सरबत हे शुद्ध येत नाहीत. मी काय बोलतो कळते का, काय अडचण आहे का आता याच्यात, नाही. मग मी तुम्हाला बोललो भेळ असेल, चिवडा असेल, हे मिश्रण आहेत ना. तर मिश्रण, संयुग, मूलद्रव्य. आता एका जणानं मला कॉमेंट केली की सर आम्हाला संयुगच कळत नाही. मी काय बोलतो लक्ष द्या, ज्याला संयुग कळत नाही, ग्रॅज्युएशन झालंय, MPSCचा फॉर्म भरलाय, ग्रॅज्युएशन लेवलच्या परीक्षा देत आहे, आणि संयुग कळत नाही, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय हे कळत नाही, याचा अर्थ ग्रॅज्युएशन होईपर्यंत तू काय काय केलं बेटा, याची जर आम्हाला लिस्ट दे बरं. नेमकं तू काय काय केलं याची लिस्ट दे. किंवा तू जरी समजा चांगलं करत असशील, अभ्यास करत असशील, पण मग तुझ्यात गलती नसेल, तर मग तुझ्या शिक्षकाची लिस्ट दे. तुला शिकवणारे शिक्षक कोण होते. तुला अजून केमिकल रिॲक्शन आणि संयुग कळत नाही तर, आणि फॉर्म भरलाय आरोग्य सेवकचा, तू आरोग्य सेवक होऊन जनतेचं काय करशील, कोणत्या रुग्णाचं भलं करशील. तर हे सवाल आहे माझा. ठीक आहे, हरकत नाही. बघा लक्ष द्या, मी काय बोलतो ते बघा. तुझी गलती नसेल, मला तर वाटतं तू मेहनत करत असशील, कारण तुझा भरपूर वेळ माझ्याकडे दिसत आहे. तू भरपूर वेळा मी पाहिलं की प्रश्न भरपूर विचारत आहेस, याचा अर्थ तू रूटवर आहेस, म्हणजे तुझी इच्छा आहे. तू आता लोक तुझी इच्छा कोण जागरूक नाही केली, त्या शिक्षकाची मला जरा लिस्ट द्या. हे बघ, संयोग, मूलद्रव्य हे सगळं क्लिअर करतो जरा असं. याच्यावर पण प्रश्न विचारले बरं का, की खालीलपैकी डॉट डॉट शुद्ध पदार्थ आहे, हा तर प्रश्न विचारलाच. पण खालीलपैकी कोणतं मिश्रण आहे, कोणतं संयुग आहे, मग ते ओळखता यायला पाहिजे. याच्यावर पण प्रश्न विचारले. तर पहा लक्ष द्या, की मूलद्रव्य म्हणजे बेटा एक आणि एकाच घटकाचा त्याच्यात समावेश असतो, दुसरा घटकच नाही. काय बोललो, सोय सिंपल, एकच घटकाचा म्हणजे दुसरा घटक त्याच्यात येणारच नाही. जसं की बेटा
मी बोललो नायट्रोजन, तर नायट्रोजन जे आहे ना हा N2 म्हणजेच नायट्रोजनचे एकमेकांमध्ये असे 2 रेणू असतात. कुठेही गेलं तर नायट्रोजन नायट्रोजन नायट्रोजन, दुसऱ्या मधात ऑक्सिजन येईल का? म्हणजे हा झाला N नायट्रोजन काय झालं, एक मूलद्रव्य झालं. काय झालं? किती तपासून पाहिलं त्याला तर ते मूलद्रव्यच राहणार. अशी एक म्हण आहे बघा की वारकाचा उकंडा उकरला की काय सापडतं, फक्त केसच सापडतात. अशी एक म्हण आहे की नाही? म्हणजे तिथं आता गेलो आपण तर काय सापडणार, नायट्रोजनच सापडणार. नायट्रोजन मध्ये गेलो तर दुसरा घटक येईल का? नाही. मी जर बोललो तुम्हाला हायड्रोजन तर काय सापडणार, फक्त हायड्रोजन. दुसरा येईल का त्याच्यात घटक? म्हणजे एक आणि एकच घटक असेल तर त्याला काय म्हणायचं, एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. काही प्रॉब्लेम, काही अडचण नाही. मग असे किती आहेत? 119. आणि याची पिरियडिक टेबल जे आहे तुम्हाला मी चांगल्या प्रकारे क्लिअर केलंय. याच्यावर तुम्हाला बेसिक पण घेतलं. हे मूलद्रव्य 119 आहेत. आणि त्यापासूनच या एक म्हणजे मजेशीर गोष्ट, एक गंमत आहे बघा की या 119 फक्त 119 बोलतो मी, फक्त 119 मूलद्रव्यातूनच हे एवढा पसारा दिसतो का आपल्याला सृष्टीमध्ये? हा टोटल पसारा त्या 119 पासूनच तयार होतो. जसं की आताच बोललो मी, पाणी कसं तयार होतं तर तुम्हाला माहित आहे H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 ऑक्सिजनचा एकमेकांमध्ये कंबाईन होतात, म्हणजे कंपाऊंड तयार करतात आणि संयुग तयार होतं, पाणी तयार झालं. कळालं का काय बोलतो ते? मग साखर कशी तयार होते? हर एक पदार्थ त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे प्रत्येक पदार्थाचा. तर हर गोष्ट कशातून बनत आहे राजा? मूलद्रव्यातून. म्हणजेच संयुग. याचा अर्थ की संयुगाची व्याख्या काय होईल? आणि कोणत्याही प्रमाणात नाही बनत ते, कोणत्याही प्रमाणात नाही. त्याचा एक फिक्स रेशो ठरलेला असतो. रेशो म्हणजे गुणोत्तर. त्याचं एक प्रमाण गावठी भाषेत की जेवढं प्रमाण त्याचं ठरलेलं आहे व एवढं घेतलं तर मग एवढं, तर मग तेवढ्याच प्रमाणात कधी राहील, ते कमी जास्त जमणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय की संयुग म्हणजे काय की एकतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त. बघा लक्ष द्या, कंपाऊंड म्हणजे काय आता की यालाच रासायनिक अभिक्रिया म्हणतात. यालाच काय म्हणतात? केमिकल रिॲक्शन म्हणतात. त्याला केमिकल लोचा म्हणतात. काय म्हणतात? केमिकल लोचा. काय होतं केमिकल लोचा? काय याच्यात बघायचं आपल्याला की बेटा याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघं कंबाईन झाले. काय झाले? आणि पाणी तयार झालं. लक्षात येते काय बोलतो ते? तर पहा, लक्ष द्या मी काय बोलतो की हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन असतो बाहेर आणि एकच प्रोटॉन याच्या केंद्रकात असतो. हे न्यूक्लियस आहे, याचं केंद्रक आहे. आणि याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो, प्रोटॉन असतो. प्रोटॉन धन चार्ज असतो, इलेक्ट्रॉन ऋण चार्ज असतो. आणि इकडं ऑक्सिजन जो आहे ना राजा, हा ऑक्सिजन, या ऑक्सिजनच्या केंद्रकामध्ये इथं केंद्रक आहे न्यूक्लियस. आणि या ऑक्सिजनच्या बाहेर काय बोलतो मी, लक्ष द्या, या ऑक्सिजनच्या बाहेर 1 2 3 4 5 6 असतात. सांगतो, सगळं सांगतो. अगोदरचे 2 मी सांगतो, थोडा संयम. अगोदर म्हणजे मी फक्त बाहेरचे इलेक्ट्रॉन मानल्या तर 6 बाहेर असतात. आणि जेव्हा याच्या केंद्रकात जाऊ आपण तर याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यात मग 8 प्रोटॉन असणार आणि न्यूट्रॉन सुद्धा किती असणार? 8च प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि ही जे काही पहिली कक्षा आहे याची, तर द्विक कोणत्याचंही पूर्ण असतं म्हणजे डुप्लेट. आता कळालं का प्रश्नाचं उत्तर? काही प्रॉब्लेम? तर हे द्विक पूर्ण झालं 2 आणि बाहेरचे 6 म्हणजे ऑक्सिजनचे किती झाले? 8. कारण सगळा खेळ कशाचा आहे? अनुक्रमांकाचा खेळ आहे. कशाचा खेळ आहे? अनुक्रमांकाचा. हे पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला मी क्लिअर केलं. आणि याचा ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे बेटा? 8. किती आहे अनुक्रमांक बोला? 8. आणि जर मी बोललो हायड्रोजनचा किती आहे तर 1 अनुक्रमांक आहे. कळालं का? आणि जेवढा अनुक्रमांक असेल तेवढे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात किंवा त्याच्यामध्ये तेवढे प्रोटॉन असतात. कळालं का? मग याचा 8 आहे तर किती राहतील याच्यात? 8. लक्ष द्या मी काय बोलतो आता की केमिकल रिॲक्शन काय होत असते की कोणतंही मूलद्रव्य, लक्ष द्या थोडं थांबा इथं आता बघा. तर बघा केमिकल, जरासा लाईटचा प्रॉब्लेम होता. केमिकल रिॲक्शन काय असते तर केमिकल रिॲक्शन म्हणजे कोणतंही मूलद्रव्य परेशान असतं की मला स्थिर व्हायचंय, मला ऑक्टेव स्थिती प्राप्त करायची, म्हणजे मला अष्टक प्राप्त करायचंय. काय बोलतो मी, कळतंय का? त्याची काय इच्छा असते? मला अष्टक स्थिती प्राप्त करायची. लक्ष द्यायची इकडं. आता पहा, हा जो ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन, तर याला अष्टक पूर्ण करायला 6 आहेत म्हणजे लागतात किती? 2 इलेक्ट्रॉन लागतात.
तो काय म्हणतो हायड्रोजनचा एक येतो, याला असा मिळतो बघा, हायड्रोजनचा असा मिळाला का एक. आता एक मिळाला, लक्ष द्या, हायड्रोजन याच्यात कंबाईन झाले, यांचा मिलाप झाला, पण 7च झाले. मग आता हायड्रोजन काय करतो, अजून एक येतो, हायड्रोजनचा अजून एक येतो इकडून बघा. लक्षात येते का काय बोलतो ते मी. हे केंद्रक आहे आणि हायड्रोजनचा अजून एक आला, म्हणजे हायड्रोजनचा एक आणि हे एक हायड्रोजनचा झाले किती, 2. आणि याच्या अगोदर 6 बाहेर फिरत आहेत ना, 1 2 3 4 5 आणि हे 6 इथं लिहिलं होतं मी, हे 6. तर हे 6 याचे आणि हे किती आहेत, 2 8. केमिकल लोचा झाला, केमिकल बॉन्डिंग झाली, त्यांच्यामध्ये तुम्हाला काय झालेलं आहे, तिथे पाणी तयार झाला, पदार्थ. कळालं का. आणि म्हणजेच एक लक्षात ठेवा, हे जे अगोदर हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, हे मिलाप होण्याच्या पूर्वी, म्हणजेच हे तयार होण्याच्या अगोदर जेव्हा हे हायड्रोजन होतं इकडं मूलद्रव्ये आणि ऑक्सिजन होतं, तर अगोदरचे जे गुणधर्म आहेत इथं, हे अगोदरचे गुणधर्म जे आहेत हे पूर्ण इकडं पाणी तयार झाल्यावर बदलले. पूर्वीचे गुणधर्म राहिले का, नाही राहिले. आणि गुणधर्म तर बदलले, पण महत्वाचं काय की पुन्हा पाण्यापासून हायड्रोजन ऑक्सिजन सहज मिळवता येत नाही. पाणी तयार झालं, सहज मिळवता येतो का, नाही मिळवता येत. कळालं का. आता मग व्याख्या काय होईल याची, व्याख्या अशी होईल की बाबा 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थ जेव्हा कंबाईन होतात, म्हणजे कंपाऊंड करतात, संयोग पावतात. मराठीत काय बोलायचंय, संयोग पावतात आणि त्यापासून एक नवीनच पदार्थ तयार होतो. काय बोललो मी, एक नवीनच पदार्थ तयार होतो, त्याला काय म्हणायचंय, संयुग. आणि त्यांचं एक विशिष्ट वजनी प्रमाण असतं. काय असतं राजा, विशिष्ट वजनी प्रमाण. आता वजनी प्रमाण म्हणजे काय, तर वजनी प्रमाण म्हणजे बेटा की इथं जे मिलाप झाला ना पाण्याचा, तर हायड्रोजन जे आहे ना बेटा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, तर लक्षात ठेवायचंय हायड्रोजनचे कधी पण 2च कण असणार. किती असणार, 2च. आणि ऑक्सिजनचा किती कण असेल, 1च, म्हणजे 1च असणार, तेव्हा पाणी तयार होणार. कळतंय का काय बोलतो ते मी. आणि जर वजनच जर काढायचं झालं तर तुम्हाला माहित आहे इथं याचं ऑक्सिजनचं वजन किती आहे, तर याचा अणुअंक 8 आहे, 8 2 16. ॲटॉमिक मास किती आहे ऑक्सिजनचा, बोला 16 आहे. हायड्रोजनचा किती आहे मला बोला, 1 आहे. पण इथं मात्र 2 मिळाले ना, एक हायड्रोजन, म्हणजे इथलं एक वजन, इथलं एक वजन, किती होईल, 2 होईल. म्हणजे हायड्रोजनचं वजन झालं 2, हे Hचं वजन म्हणजेच ॲटॉमिक मास. आणि आता ऑक्सिजनचं किती आहे, तर 1च आहे, ते 16. तर हे 16 झालं कोणाचं, ऑक्सिजनचं. 2 1 2 2 8 16, 1 8. काय बोललो मी, नोंद करा. प्रश्न आरोग्य सेवकचा, राज्यसेवेचा किंवा कुठल्याही परीक्षेला विचारला जातो, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पाण्यामध्ये जे संयुक्त तयार होतं पाणी, तर हे करण्यासाठी त्यांचं वजन किती असायला पाहिजे, त्यांचं प्रमाण किती असायला पाहिजे, तर 1 8. कळालं मी काय बोललो ते, काय प्रॉब्लेम. आणि अणू जर बोललो, अणूचं प्रमाण किती असणार, मग त्यांचं अणूचं प्रमाण किती असणार, अणूची संख्या. तर ऑक्सिजनचा किती असतो, 1. आणि हायड्रोजनचे किती असतात, 2. म्हणजे 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन 1. कळालं, हायड्रोजन 2 ऑक्सिजन 1. इथपर्यंत कळतंय का मी काय बोलतो ते, काय अडचण आहे का. जर अडचण असेल तर मला पटापट सांगत जा, म्हणजे मला कळतं काय करू काय नाही पर्याय त्याच्यावर. कळतंय का मी काय अडचण आहे का याच्यात काही. चलो ठीक आहे. काही बघा, लक्ष द्या. इतकं लिहून घ्यायचं काही आहे का अडचण, काही लिहून घ्यायची गरज नाही ना. कळालं हे सगळं. चला फिट बघू पुढचा. तर हायड्रोजन कसं संयुक्त तयार झालं, कळालं का, काही प्रॉब्लेम नाही आता याच्यात. तर समजा तुम्हाला मी संयुग बोललो तर त्याची व्याख्या काय होईल मग, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थ. हे डस्टर जरा दुसरं द्या रे, हे डस्टर काय आहे असं इथं आता मी ठेवलं होतं, कोण उचललं ते मी यायच्या अगोदर. डस्टर उचलत जाऊ नका, पेन डस्टर हे महत्वाचं आहे. पहा लक्ष द्या मी काय बोलतो. संयुगाची डेफिनेशन काय झाली, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थ जेव्हा संयोग पावतात म्हणजे कंपाऊंड करतात, तेव्हा त्याला काय म्हणायचंय, संयुग. आणि विशिष्ट वजनी प्रमाण असतात. आणि मिश्रण काय असतं, मिश्रण भेसळ आहे, भेळ. आता भेळ मध्ये काय काय असतं, पोहे, त्यानंतर लाह्या, त्याच्यामध्ये ते दही थोडं टाकतात,
हे सगळं भेसळ आहे ना ती. त्याच्यात काही असं नवीन पदार्थ नाही आहे, तो फक्त मिक्स करून दिला खाल्ली. कळालं का मी काय बोलतो ते? हा, हवा. हवा काय याच्यात नवीन काय झालंय? हायड्रोजन आला, ऑक्सिजन आला. कळालं का? आता एक महत्वाचं जे H2O बनला ना, हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनला, पण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे पूर्णतः गुणधर्म इथं बदललेत. पूर्णतः गुणधर्म बदलले. कसे? हायड्रोजन जर पाहायला भेटा तर ज्वलनशील आहे. काय बोलतो मी? हायड्रोजन कसा पदार्थ आहे? ज्वलनशील आहे. लक्षात येते का? आणि ऑक्सिजन जो आहे ना, हा ऑक्सिजन बेटा ज्वलनाला मदत करतो. कशाला मदत करतो? ज्वलनाला मदत करतो. म्हणजे काय की जर समजा एखादी मेणबत्ती आहे बघा, ही मेणबत्ती आहे आणि जर समजा हिच्यावर असं पातेला टाकून आपण झाकली तर ती कुठपर्यंत जळणार? त्या याच्या आतमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत. ऑक्सिजन नाही विझणार. काय होणार? ऑक्सिजन नाही. काय झालं मेणबत्ती सांगा? विझली. कळतंय का? म्हणजे ऑक्सिजन असेल तरच ज्वलन होणार. ऑक्सिजन नसेल तर ज्वलन होईल का? नाही. आणि म्हणूनच एक महत्वाची बात की जर समजा एखाद्या लेडीजनं जर समजा काही रागामध्ये ताणामध्ये येऊन रॉकेल अंगावर घेतलं, जाळून घेतलं, तर तिच्या अंगावर लोक पाणी टाकतात. पाणी नका टाकू, एखादी घोंगडी घ्या आणि घोंगडीनं पटकन काय करा, लपेटून टाका. ऑक्सिजन भेटला नाही, ज्वलन कमी होईल. कळालं का? नाही तर तुम्ही म्हणाल घोंगडी जळल. नाही, पटकन पॅक करायचं, काहीच होत नाही, आपोआप विझणार. कळालं का? तुम्ही बघा ना, जेव्हा आपण शेतामध्ये आपण असं हुळा वगैरे खातो की नाही, तर ज्यावेळेस इथं असा एक थोडा पेटलेला असा जेव्हा आपण स्थाप मारली तर दिसतो. थोडी आग असली तर विजते का नाही ती? लक्षात आलं का? लॉजिक ही आहे. म्हणजेच तुम्हाला ऑक्सिजनामध्ये असं उपलब्ध तरच ज्वलन होत असतं, एरवी होत नाही. चला ठीक आहे. मिश्रण काय बोलतं हे कळालं तुम्हाला? संयुग काय बोलतं कळालं? शुद्ध पदार्थ कोणते आहेत हे पण कळालं? काही प्रॉब्लेम नाही. चला ठीक आहे. तर पहा एक महत्वाचं की आता आपण काय करू, एक 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 जरा डिटेल मध्ये याच्यावर प्रश्न विचारतात की तुम्हाला असं बोलतात की स्टेनलेस स्टील जे आहे बेटा, काय बोलतो मी बघा, लक्ष द्या. स्टेनलेस स्टील. आता हे नाव जरा इंग्रजी वाटलं म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की हे काय मोठं संयुगच आहे, तर लक्षात ठेवा हे संयुग नाही बेटा. स्टेनलेस स्टील एक काय माहिती आहे का, एक मिश्रणच आहे आणि धातूचं मिश्रण आहे, म्हणून याला संमिश्र असं म्हणतात. काय बोलतो कळतंय का? संमिश्र. काय बोलतो मी? तर पहा, संमिश्र म्हणजे काय की मिश्रणच आहे तर, परंतु कोणाचे आहेत? एक तर धातूमध्ये धातू असेल किंवा धातूमध्ये एक तर अधातू असेल. कळतंय का मी काय बोलतो ते? धातूमध्ये एक तर धातू असेल किंवा धातूमध्ये अधातू मिसळवला तर तयार काय होत असतं? अलॉय. अलॉय मीन संमिश्र. अलॉय मीन संमिश्र. तर पहा लक्ष द्या, धातू आणि अधातू मिळाले किंवा धातू आणि धातू मिळाला तर स्टेनलेस स्टील कसा तयार होता? तर इथं प्रश्न येतो वारंवार की स्टेनलेस स्टील कशापासून बनलेला आहे. तर एक ट्रिक सांगतो तुम्हाला. लोकांनी हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. आणि एक अजून घटक आहे क्रोमियम. कळतंय का मी काय बोलतो? हे बघा, लोखंड, कार्बन, निकेल आणि एक चौथा घटक कोणता आहे? क्रोमियम. कळतंय का मी काय बोलतो ते? सगळ्यांना कळतंय? काय अडचण आहे का? तर हे लोखंड काय, हे काय कार्बन, हे काय निकेल आणि एक क्रोमियम. 4 घटक मिळाले म्हणजेच एवढे जर धातू मिळाले तर मग काय होत असतं तयार? स्टेनलेस स्टील तयार होत असतं. ही नोंद घ्या. बस सिंपल आहे ना, काय अवघड आहे का याच्यात? मग तुम्हाला मी जर बोललो, मला सांगायचं तुम्हाला काय काय येतं बघू. आता विचारतो प्रश्न की मला सांगायचंय गन मेटल असतं बेटा. गन मेटल काय असतं? गन मेटल. 1 मिनिट. पेन. हा, तर थोडं इंक तर टाकतोच, पण मला सांगा तोपर्यंत तुझं की गन मेटल मध्ये कोणते कोणते धातू असतात, कोणते कोणते घटक असतात, कशापासून बनतं गन मेटल? कॉपर, टीन, हा, एकाच जणाचं उत्तर. बाकीच्याचं काय खरं मन नाही. बाकीचे काय गोटे खेळायलेत का? त्याला परीक्षा देऊन देणारे पोस्ट पाहिजे नाही का? काय बोलतो मी? बाकीच्यांना पोस्ट पाहिजे नाही का? तर मग इथं उत्तर सांगा की गन मेटल काय आहे? कॉपर, त्यानंतर टीन, त्यानंतर कॉपर, टीन आणि नंतर काय असतं? झिंक. टीनला काय म्हणतात मराठीत? कॉपरला काय म्हणतात?
कॉपरला तांबे. तर कॉपर जे असतं बेटा तांबे असतं. काय असतं? तांबे. टीनला काय म्हणतात? कठीण कथील. कथील. टीनला काय म्हणतात? कठीण आणि झिंकला काय म्हणतात? जस्त. जस्त. जास्त ह्या गोष्टी माहित पाहिजेत. हे जर मिळाले तर काय तयार होतं बेटा? गन मेटल तयार होतं. मी जर तुम्हाला आता असं बोललो की ब्रॉन्झ माहित आहे का? ब्रॉन्झ. हो ब्रॉन्झ माहित आहे हो की ज्याला आपण काय म्हणता असतो? कांस्य. कांस्य पदार्थ जे असतं ना ते. हा. तर हे कांस्य म्हणजे ब्रॉन्झ. तर हे कशापासून बनतं माहितीये का? हो तर सांगा पटकन. येते कोणाला कोणाला पाहू आपण. आणि टीन तांबे आणि कथील. कथील. काय बोलतो मी? ताक. ट्रिक्स लक्षात ठेवा. ताक पिलं की कमीत कमी कांस्य पदक तरी मिळेल ना. आता ताकही प्यायला नाही, दूधही प्यायला नाही. तुम्हाला गावात खेड्यापाड्यात पहिलं काय होतं? गाई म्हशी ढोरं होते, प्यायला दूध होतं. पोटभर खायचे, पियायचे, खेळायचे, बागडायचे. आता दूधही नाही, तूपही नाही, लोणी नाही. आणि आता हाडकुळे झाले तर वायान उडून जातील आणि म्हणाले मला भरती द्यायची. आणि मेन म्हणजे काय माहितीये का? की जो काही मानसिक भाग होता मेंटल, तो त्यांची मानसिकता बदलली. मेंटल झाले तर येऊन जाऊन मोबाईलामध्ये काड्या कराले तर त्या मोबाईलला येऊन जाऊन त्यांच्या गुदुगल्या सुरू व्हायचा. तर पहा लक्ष द्या. ताक हे लक्षात ठेवा. कमीत कमी ताक प्या बापा. दूध नाही तर नाही. मग तुम्हाला काय मिळेल? कांस्य पदक मिळवायचा जरा प्रयत्न होईल, पावर येईल. कळायला का मी काय बोलतो ते? तर ताक म्हणजेच काय? तांबे आणि कथील. तांबे आणि कथील. कॉपर आणि याला टीन म्हणतो आपण. काही अडचण, काही प्रॉब्लेम? नाही काय याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? नाही मग हे तुम्हाला काय आहे तर सगळे गन मेटल, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील हे सगळे तुमचे काय आहे बेटा? संमिश्र आहेत. मग असे संमिश्र तुम्ही अनेक आहेत तुम्ही ते पाठ करायला पाहिजेत, लक्षात ठेवायला पाहिजेत. हो संमिश्र म्हणजे काय तुम्हाला कळालं? मिश्रणाचा एक काय असतो? तो भाग भाग असतो. असतो. बरं एक असंच नाही. मिश्रणामध्ये काय काय असतं माहितीये का? की मिश्रण बेटा जे आहे ना, लक्ष द्या मी काय बोलतो हा. हो मिश्रण जे आहे तर हे समांगी मिश्रण असू शकतं. काय असू शकतं? समांगी. आणि एक असू शकतं काय? विषमांगी. विषमांगी म्हणजेच काय तुम्हाला? तर बघा लक्ष द्या. समांगी म्हणजे काय आणि विषमांगी म्हणजे काय समजून घ्या. समांगी म्हणजेच की समजा मी तुम्हाला असं पातेलं दिलं, त्या पातेल्यामध्ये पाणी आहे. काय बोला? पाणी पाणी. आणि याच्यात वरून मी काय टाकलं? असं तुम्हाला मीठ. काय टाकलं? हे मीठ. मग मीठ टाकल्यानंतर त्याला मिश्रण केलं. काय केलं? ढवळलं याला. असं ढवळल्यानंतर पाणी आणि मीठ आणि पाणी जेव्हा मिसळलं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला मिठाचे कण दिसतात का पाण्यात? नाहीत दिसत. किंवा मी साखर टाकली. कशामध्ये टाकली साखर? पाणीमध्ये म्हणजेच पाण्यात. तर तुम्हाला तिथं साखर जे आहे त्याचे कण दिसतात का? नाही नाहीत दिसत. पाणीमध्येच ते मिसळून जातात. म्हणजेच हे झालं समांगी मिश्रण. काय झालं? समांगी मिश्रण पाण्यामध्ये, पाण्याच्या अणूमध्ये काय बोलतो मी? पाण्याच्या अणूमध्ये थोडी 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 पोकळ जागा जी असते का, हो त्या जागेमध्ये ते भरून जातात. ते आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. मग हे झालं काय? समांगी म्हणतो त्याला आपण. हा मग समांगीमध्ये तुम्हाला द्रावण जे असतात का बेटा? द्रावण. हो द्रावण म्हणजे द्रावण हे जे असतात टोटल सॉल्व्हंट त्याला म्हणतो आपण. हे समांगी आहेत. काय म्हणतो मी? कळतंय का? तर द्रावण हे समांगी आहेत राजा. द्रावण काय येतं? समांगी मग द्रावण म्हणजे काय असतं बघा? तर द्राव्य आणि हे काय असतं? द्रावक. बरोबर. काय बोलतो मी? एक असतं द्राव्य आणि काय असतं? द्रावक. प्रश्न विचारता परीक्षेला की बाबा द्राव्य कशाला म्हणायचंय आणि एक का द्रावक कशाला म्हणायचंय? प्रश्न काय विचारतात ते परीक्षेला? द्राव्य कशाला म्हणायचंय आणि द्रावक कशाला म्हणायचंय? लक्ष द्या की समजा हे आहे बघा पाणी. काय बोलतो मी? हो पाणी आहे. आणि या पाण्यामध्ये आपण काय टाकली? साखर टाकली. काय टाकली? साखर पाणी अधिक साखर. तर याच्यामध्ये द्राव्य कोणतं आणि द्रावक कोणतं? द्राव्य बोलतो, द्रव नाही, द्रव्य नाही, द्राव्य. कळालं का? द्रा. हे बघा, एक द्रव म्हणजे लिक्विड, एक द्रव्य म्हणजे मॅटर, आणि हे द्राव्य बोलतो मी. काय बोलतो मी आता तुम्हाला? द्राव्य. या तिन्ही शब्दामधला फरक लक्षात घ्या. हा पाहिजे, हे दोन नको. कळतंय का? मग द्राव्य कशाला म्हणायचंय? की जे विरघळतं म्हणजे साखर विरघळते. हे काय झालं?
द्राव्य. आणि पाणी जे झालं बेटा हे काय आहे? द्रावक. जे दुसऱ्या पदार्थाला आपल्या स्वतःमध्ये मिसळून घेतं त्याला काय म्हणायचंय? द्रावक. कळालं काय? तर काही प्रॉब्लेम काही अडचणीच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का आता तुम्हाला? हा. मग द्राव्य कोणतं, द्रावक कोणतं, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक वर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. कळालं का? हा. एक अजून मिश्रण जे आहे ना हेच भाग सुरू याच्यावर प्रश्न विचारतात की बाबा हा प्रश्न आरोग्य सेवकला डायरेक्ट सरळ हा, की तुम्हाला खालीलपैकी कलील ओळखा म्हणतं. काय म्हणतं? कलील. त्याला इंग्रजीमध्ये कोलाइड असं म्हणतो. काय म्हणतो? कोलाइड. राजशिवेला पण याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत बऱ्याच वेळा की बाबा कोलाइडचे प्रॉपर्टीज जे आहेत, कोलाइडचे जे गुणधर्म आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेत की त्याची मग ब्राउनिंग गती असते वगैरे अशा. तर एक सिंपल अगोदर समजून घ्या ना की बाबा कलील जे आहे ना, कलील, या कलिलामध्ये तुम्हाला प्रश्न देतात की खालीलपैकी कलील कोणते, तर मग सांगता यायला पाहिजे कलील कोणता आहे. मी जर दिलं तुम्हाला दूध, जर तुम्हाला दिलं मी शाई, हे इंक आहे ना इंक हे, किंवा दिलं मी तुम्हाला रक्त, दिलं तुम्हाला गढूळ पाणी, गढूळ पाणी. हा, लक्ष द्या मी काय काय बोलत आहे. किंवा तुम्हाला दिलं मी जे हवेमध्ये धूर वाहतो का, स्मोक, स्मोक त्याला म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो मराठीत आपण? धोके. कळालं का? तर हे धुके. किंवा तुम्हाला जर मी बोललो समजा ढग असतात, किंवा तुम्हाला मी जर बोललो समजा की हे टोटल काय येतं, हे काय येतं? कलील. काय येतं? कलील. एक लक्षात ठेवा याच्यामध्ये पहा मी काय म्हणतो लक्ष द्या की एक धुके जर बोललो धुके तर सूक्ष्म कण असतात का, सूक्ष्म कण ते, आणि वायू. तर वारा म्हणजे वायू या ठिकाणी काय असते? अपस्करित माध्यम असतं. वायूला काय म्हणतात? अपस्करित माध्यम. आणि या वायूमध्ये जे बारीक बारीक सूक्ष्म धुराचे कण असतात, तर ते जे कण मिळाले तर मग ते काय तयार होत असतं? धुके. काय तयार होत असतं? धुके. आणि मग हे जे मिळणारे जे कण आहेत ना सूक्ष्म, याला म्हणतात अपस्करित काय म्हणतात? प्रावस्था. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? लक्षात आलं का? काही प्रॉब्लेम कोणाला? हे महत्वाचं आहे. अपस्करित माध्यम आणि अपस्करित प्रावस्था. तर अपस्करित प्रावस्था, अपस्करित माध्यम कशाला म्हणायचंय हे कळायला पाहिजे. जर मी तुम्हाला जर बोललो की बाबा याच्यामध्ये दूध जे आहे, दुधामध्ये अपस्करित प्रावस्था आणि अपस्करित माध्यम कोणतं आहे सांगता येईल का? तर सांगता यायला पाहिजे. सांगा बरं मग. दुधामध्ये दूध जे आहे अपस्करित माध्यम कोणतं आहे? अपस्करित माध्यम, अपस्करित माध्यम कोणतं आहे? तर ते आहे पाणी. कोणतं आहे? पाणी. आणि जर मी बोललो अपस्करित अवस्था, काय बोललो? अपस्करित प्रावस्था काय कोणते आहे सांगा बरं मला? तर यामध्ये दुधाचे जे कण असतात छोटे छोटे स्निग्धांश असतात ना, स्निग्धांश, ते काय असतात? तर हे असतात तुमचे काय प्रावस्थेमध्ये. हे प्रश्न याच्यावर येतात. आणि महत्वाचा प्रश्न याच्यातून टिंडाल परिणाम काय मग सांगतो तुम्हाला. टिंडाल परिणाम की आपण दूध घेतला समजा या भांड्यामध्ये, काय बोला मला याच्यात? दूध आहे. आणि दुधाच्या याच्यातून ही काचाची भरणी आहे. कशाची आहे? काचाची भरणी आहे. आणि मी जर समजा एकूण प्रकाश ज्योती बॅटरी आहे माझ्याकडे, काय? बॅटरी. यातून मी प्रकाश किरण पाठवले. काय पाठवले? तर प्रकाश किरण त्याच्यातून जातात आणि जाताना त्याचे बारीक 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 सूक्ष्म कण आपल्याला दाखवतात. कोणाचे? दुधाचे. ते दिसतात प्रकाशामध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो? टिंडाल परिणाम. काय म्हणतो? टिंडाल इफेक्ट. हे बघा अजून एक टिंडाल परिणाम कुठं दिसतं? जंगलामध्ये दाट असं गर्द जंगल आहे आणि त्या झाडीमध्ये गेलो आपण, कुठून तरी त्या झाडीमध्ये थोडे सूर्यप्रकाश किरण येत आहेत. मग ते किरण आल्याच्या नंतर त्या किरणाच्या प्रकाशामध्ये आपल्याला बारीक 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 धुलीकण दिसतात. ते म्हणजे टिंडाल परिणाम. किंवा खिडकी असते आपल्या घराची, किंवा पत्राला छिद्र पडलेला असतं घरात, तर त्या पत्राच्या छिद्रामधून किंवा खिडकीमधून खाली एक असे प्रकाश किरण येतात आणि त्याच्यात बारीक धुलीकण दिसतात. दॅट इज टिंडाल इफेक्ट. कळलं का? म्हणजेच हे तुमचं काय? टिंडाल परिणाम. इथपर्यंत टिंडाल परिणाम कशाला म्हणतात, कलील कशाला म्हणतात, समांगी विषमांगी हे कळालं का? तर अजून एक लक्षात घ्या, कलील काय आहे? मग कलील लक्ष द्या काय बोलतो मी. कलील काय आहे? एक मिश्रण आहे.
काय बोलतो मी मिश्रण. कलील काय एक मग मिश्रण. मिश्रण आहे. आणि कलील समांगी का विषमांगी तर विषमांगी आहे. विषमांगी. कलील काय बेटा विषमांगी. विषमांगी आहे. हा लक्ष द्या कलील एक विषमांगी मिश्रण आहे. आणि समांगी मिश्रण कोणते येत होते द्रावण द्रावण. समांगी जसं की साखर मीठ टाकलं ते समांगी मिश्रण येत होते. एक मिनिट थोडं थांबा. हा तर मी काय बोलतो लक्षात येत आहे का सगळ्यांच्या हो. काही प्रॉब्लेम आहे का नाही. नाही. आता आताच मला बोला काही अडचण असेल तर आता सांगायची बरं का हं? नाही. हा मग नंतर मग पुन्हा पुन्हा होत नसतं हे चॅप्टर. हे बघा लक्ष द्या काय बोलतो की तुम्हाला जर मी बोललो आता असं की एक निलंबन असतं. काय असतं निलंबन. निलंबन. लक्ष द्या बोर्डावर हा. हो. काय बोलतो मी निलंबन. तर आता निलंबन कशाला म्हणायचं हे बघा. समजा हे पाणी आहे. लक्ष द्या काय आहे पाणी. पाणी. आणि यामध्ये मी वाळूचे खडे टाकले. काय टाकले वाळूचे खडे. वाळूचे असे खडे टाकले पाण्यामध्ये. हो. तर वाळूचे खडे स्पष्ट दिसतात. हो. वाळूचे खडे स्पष्ट दिसतात डोळ्याला. हो. मग असं मिश्रण ज्यामध्ये इतर जे घटक आहेत ते आपल्याला डोळ्यानं स्पष्ट दिसतात त्यालाच म्हणतात निलंबन. त्यालाच काय म्हणतात निलंबन. कळालं का हो. निलंबन काय काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला नाही, सांगा आता नाही. मग निलंबन हे तुम्हाला कोणत्या प्रकारचं मिश्रणच आहे. एक प्रकारचं काय आहे मिश्रण. म्हणजे मिश्रण पण कोणत्या प्रकारचं टाकू मग विषमांगी. विषमांगी. समांगी म्हणजे सारख्या प्रमाणात ते मिश्रण झालेले पाहिजे डोळ्याला दिसणार नाही. इथं डोळ्याला दिसारे सारखं प्रमाण नाही म्हणजे ते मिश्रण आहे पण कोणत्या प्रकारचं आहे बेटा विषमांगी. विषमांगी. विषमांगी मिश्रण आहे. कळतंय का एक 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 मुद्दा क्लिअर होत आहे का तुम्हाला हो. काही प्रॉब्लेम असेल तर बोलत जा. नाही. बा एक 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 महत्वाचा घटक आहे तुम्हाला कोणता माहिती आहे का हा. की पारद समिश्र असतात. पारद समिश्र माहिती आहे का तुम्हाला त्याला अमालागम म्हणतात. काय म्हणतात अमरागम. मग प्रश्न येतो अमालागम म्हणजे काय तर त्याला पारद समिश्र म्हणतात. पारद समिश्र म्हणजे काय की सोने जे असतं का सोने हा. काय करतात सोना त्या सोन्यामध्ये काय टाकतात पारा टाकतात. काय टाकतात पारा. आणि त्यापासून सोने अधिक पारा बरोबर अमालक म्हणजेच प्रश्न येतो असा त्याला काय म्हणतात पारद समिश्र असं बोलतात. कळतंय का Yes. बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारलेला पण आहे बघा का अमाल गम म्हणजे बराबर काय तर त्याच्यात काय राहणार सोने आणि अधिक पारा. सोन्याची संज्ञा काय आणि पाऱ्याची काय माहिती आहे का सगळ्यांना तर सोन्यासाठी ये संज्ञा आहे पाऱ्यासाठी एच जी आहे. एज. कळालं का हा. हे पण लक्षात ठेवा म्हणजे असं पण सूत्राच्या रूपात विचारू शकतात. इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला काही अडचण असेल तर सांगा. नाही.